बातमी महत्वाची आहे। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचं मूळ नाव रोहित हारोलीकर आहे। ही माहिती त्याच्या सोसायटीमधील नागरिकांनी दिली आहे। पुण्यातील कोथरूड भागातील स्वरांजली सोसायटीमध्ये रोहित आर्याचे आई वडील राहतात। सध्या पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात आहे आणि पवईमध्ये रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने काही मुलांना ओलीस धरल्याची घटना घडली होती। त्याच्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आलाय। मात्र ही घटना घडल्यानंतर रोहित आर्याचं नेमकं पुणे कनेक्शन काय आहे हे तपासलं जातंय। सध्या मी रोहित आर्याचं जे पुण्यातील सुतारदरा भागातील जे घर आहे या घरापाशी आलेलो आहे आणि इथले नागरिक सांगतायत की रोहित आर्या याच घरात राहिला होता। त्याचं मूळ नाव जे आहे ते हरोलीकर आडनाव आहे। त्याच्यानंतर त्याने आर्या हे आडनाव लावायला सुरुवात केली। या घरामध्ये त्याचे आई वडील तो आणि त्याची बायको त्याचा मुलगा देखील काही काळ राहत होते। त्याच्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या घराला जे आहे ते लॉक लावल्याचं आपण पाहतोय। त्याच्या आई वडिलांचं जवळपास 80 पेक्षा अधिक वय आहे असं देखील या सोसायटीतील नागरिक सांगतायत। मात्र ही सगळी घटना घडल्यानंतर या सोसायटीतील जे नागरिक आहेत ते भयभीत झाल्याचं देखील आपण पाहतोय। तर गेल्या अनेक दिवसांपासून इथे कोणच राहत नाहीये अशा प्रकारचं सांगितलं जातंय। काही नागरिकांकडून सांगितलं जाते की त्यांच्या पत्नीसह ते मुंबईला गेले होते, तर काही नागरिक सांगतायत की त्यांची पत्नी अहमदाबादला गेलेली आहे। खरं तर ही सगळी घटना घडल्यानंतर नेमका रोहित आर्याचं पुणे कनेक्शन काय आहे हे शोधलं जातंय। आता पुणे कनेक्शन या सगळ्या प्रकरणाचं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित सह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।